हालेलुया. कुठून पारूया प्रभूच्या सानिध्यामध्ये आपण. थँक्यू जीसस. हालेलुया. सर्वांनी डोळे बंद करूया आणि प्रभूला धन्यवाद देऊया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तू स्तुती करतो. प्रभुदेवा तुझं नाव उंचावितो, कारण परमेश्वरा तू महान आणि अद्भुत आहेस. प्रभुदेवा आठवडाभर तो आम्हाला सांभाळलं, आठवडाभर तो आमची काळजी घेतली. प्रभुदेवा आठवडाभर परमेश्वरा तो आमच्या सोबत राहिला. प्रभुदेवा तो आम्हाला सहाय्य केलं, मदत केलं. त्या सर्व गोष्टीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि प्रभुदेवा आजचा दिवस तू आमच्या जीवनामध्ये जोडलास की प्रभुदेवा आम्ही मंदिरामध्ये यावं आणि तुझी भक्ती, तुझी प्रार्थना करावी. परमेश्वरा प्रभुदेवा आम्हा सर्वांना एकत्र केलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा जे येण्याच्या मार्गावरती असतील त्यांचे मार्ग मोकळे कर. पवित्र आत्मा तू प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये कार्य कर. आणि प्रभुदेवा आळस झटकून परमेश्वरा प्रत्येकाने वेळेत प्रभुदेवा भक्तीमध्ये हजर राहण्यासाठी तू प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. परमेश्वरा ज्या ज्या ठिकाणी प्रार्थना भक्ती होत आहे प्रत्येक ठिकाणची प्रार्थना भक्ती तू आशीर्वादित कर. आज प्रभुदेवा प्रत्येक विश्वासणाऱ्याशी तू भेट. प्रभुदेवा प्रत्येकाच्या अंतःकरणाशी बोल आणि तू प्रत्येकाला सहाय्य कर, मदत कर. परमेश्वरा धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. आमच्या सोबत आहेस परमेश्वरा. तू आमच्यावरती प्रेम करत आहेस आणि परमेश्वरा आता पण तू आमची काळजी केलीस. नवीन वर्षामध्ये तू आम्हाला आणून ठेवलेला आहेस. त्या सर्व गोष्टीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानाताम देत आहे. इथून पुढची प्रार्थना भक्ती आम्ही तुमच्या मानाताम देता. पवित्र आत्मा तू ये आणि तो आम्हा प्रत्येकाला चालव. धन्यवाद, धन्यवाद देतो. तू स्तुती करतो, प्रशंसा करतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा का पित्या. आमेन. आपण उभा असतानाच गीत गाऊया. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ मला सदैव आवडे. मी टाकीचे तास गळे वजाई बापा जवळी. ती संकटाच्या समयी देईल शक्ती हृदयी. तै मोह पाशही टळेल अमूल्य ती भक्तीची वेळ. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ ही गोड कैशी वर्णवेल. करी मला ती प्रेरणा देवा मी अर्पी प्रार्थना. त्या ठाई भाव ठेवूनी व भार सर्व टाकूनी. कृपा अनंत ते मिळेल ही धन्य हो. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, भक्तीची वेळ जीवा आधार ही लाभेल. देहातूनी सुटोनिया जाई परी चढूनिया. पवित्र होती भावना, समाप्त सर्व प्रार्थना. तै जयकार हो गरजे सफल ही भक्तीची वेळ. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ मला सदैव आवडेल. मी टाकीचे तास गळे वजाई बापा जवळी. ती संकटाच्या समयी देईल शक्ती हृदयी.
धन्यवाद देतो. प्रभुदेवा, आम्ही सर्वजण तुझी भक्ती आराधना करण्यासाठी परमेश्वरा आनंदाने इथे एकत्र जमलेला असताना पवित्र आत्मा तुझा स्पर्श आम्हा प्रत्येकाला कर. प्रभुदेवा, जी काय आमच्या बोबड्या ओटानं परमेश्वरा तुझी आराधना होणार आहे, या आराधनेमध्ये परमेश्वरा तुझं सानिध्य असू दे, तुझी उपस्थिती असू दे आणि आराधनेद्वारे तू आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर आणि आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर परमेश्वरा. कारण तुझ्या सानिध्यामध्ये येणं परमेश्वरा खूप मौल्यवान आहे. प्रभुदेवा, आम्हा सर्वांना ही संधी दिली की प्रभुदेवा तुझ्या सानिध्यामध्ये येण्यासाठी, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक व्यक्तीला तो स्पर्श कर, प्रत्येक व्यक्तीद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा करून घे. धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन. आपण बसून घ्या. बसून काही वेळ परमेश्वराची स्तुती करूया आणि देवाला धन्यवाद देऊया. आवाज उठाएंगे, हम साज बजाएंगे, यीशु महान अपना ये गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे, हम साज बजाएंगे. थैंक यू जीसस. सबको बताएंगे यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे, हम सांस बजाएंगे यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे, दिल तेरा खजाना है एक पाक मोहब्बत का, पान सका कोई सागर दुल्फत का. दिल तेरा खजाना है एक पाक मोहब्बत का, पान सका कोई सागर दुल्फत का. हम तेरी मोहब्बत से दिल अपना सजाएंगे यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे, हम सांस बजाएंगे यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे, ना देख सका हमको तो पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में. ना देख सका हमको तो पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में. मुक्ति का तो दाता है, दुनिया को बताएंगे यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे,
साथ बजाएंगे, ऐ यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे। हालेलुया। गीतकार म्हणते की ना देख सका हमको तू पाप के सागर में. आपण पापामध्ये होतो, आपण अंधकारामध्ये होतो आणि परमेश्वराला ते पाहवलं नाही आणि परमेश्वरानं त्याच्या एकुलता एक मुलगाला आपल्याला मुक्त करण्यासाठी, आपल्याला पापातून सोडवण्यासाठी त्यानं पाठवलं. म्हणून पुन्हा एकदा ते चरण गावे की ना देख सका हमको तू पाप के सागर में. ना देख सका हमको तो पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में. ना देख सका हमको तो पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में. मुक्ति का तो दाता है, दुनिया को बताएंगे, है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे, हम साथ बजाएंगे, है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे, जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. जय देने वाले हालेलुया हालेलुया गाएंगे, आत्मा से भरकर गाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे, आत्मा से भरकर गाएंगे. यीशु जिंदा है, वो आने वाला है. यीशु जिंदा है, वो आने वाला है. चंगा करने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. छुटकारा देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. मोठ्यानं चंगा करने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. छुटकारा देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. हालेलुया 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 गाएंगे, आत्मा से भरकर गाएंगे. यीशु जिंदा है, वो आने वाला है. यीशु जिंदा है, वो आने वाला है. शांति देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. मुक्ति देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. शांति देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. हालेलुया 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 गाएंगे, आत्मा से भरकर गाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे, आत्मा से भरकर गाएंगे. यीशु जिंदा है, वो आने वाला है. यीशु जिंदा है,
जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। हालेलुया 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 गाएंगे आत्मा से भरकर गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे गाएंगे। यीशु जिंदा है वो आने वाला है। यीशु जिंदा है वो आने वाला है। हालेलुया हालेलुया मोठ्यानं आणखीन एक आपण गीत गावे की आदि और अंत तू है, अल्फा और ओमेगा तू है, दूतों की स्तुती तू है, बुद्धी और सब ज्ञान तू है। सर्व काही परमेश्वर आहे, ज्ञान आणि बुद्धी देणारा परमेश्वर आहे। तो आदि आणि अंत आहे, तो सुरुवात शेवट आहे। म्हणते गीत गावे येशू तू महान आहे, येशू तू अच्छा आहे, येशू तू जिंदा आहे, येशू तू धन्य आहे। हे गीत गावे आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया, परमेश्वराची स्तुती करूया। थँक यू जीसस। आदि और अंत तू ही है, अल्फा और ओमेगा तू ही है, दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और सब ज्ञान तू ही है। आदि और अंत तू ही है, अल्फा और ओमेगा तू ही है, दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और सब ज्ञान तू ही है। यीशु तू महान है, यीशु तू अच्छा है, यीशु तू जिंदा है, यीशु तू धन्य है। यीशु तू महान है, यीशु तू अच्छा है, यीशु तू जिंदा है, यीशु तू धन्य है। जीवन मेरा पापों से भरा, जगत मेरा अशुद्ध सारा। जीवन मेरा पापों से भरा, जगत मेरा अशुद्ध सारा। मुझको पापों से बचाने को मेरे लिए जीवन दिया है, मुझको पापों से बचाने को मेरे लिए जीवन दिया है। सर्वजन यीशु तू महान है, यीशु तू महान है, यीशु तू अच्छा है, यीशु तू जिंदा है, यीशु तू धन्य है, यीशु तू महान है, यीशु तू अच्छा है, यीशु तू जिंदा है, यीशु तू धन्य है। सारे गुनहगार के लिए अपना खून बहाया यीशु ने, सारे गुनहगारों के लिए अपना खून बहाया यीशु ने। खाई कोड़ की मार भी सलीब पर उसने अपनी जान, खाई कोड़ की मार भी सलीब पर उसने अपनी जान। यीशु तू महान है, यीशु तू अच्छा है, यीशु तू जिंदा है, यीशु तू धन्य है, यीशु तू महान है, यीशु तू अच्छा है, यीशु तू जिंदा है, यीशु तू धन्य है। वायदा किया है तूने, वायदा
तू करता है पूरा, वायदा किया है तूने, वायदा तू करता है पूरा। वायदे के लिए आते हैं बरकतों की बारिश उठे, वायदे के लिए आते हैं बरकतों की बारिश उठे। यीशु तू महान है, यीशु तू अच्छा है, यीशु तू जिंदा है, यीशु तू धन्य है, यीशु तू महान है, यीशु तू अच्छा है, यीशु तू जिंदा है, यीशु तू धन्य है। हालेलुया। आपण सर्वजण उठून उभा राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. आता आपण ऍक्शन सॉन्ग करणार आहोत. येशू है कैसा कुंभार माहिती आहे किती लोकांना गाणं? हा, येशू है कैसा कुंभार, भैया येशू है कैसा कुंभार माहित आहे? कसं आहे ऍक्शन माहित आहे? इकडं माहित आहे सिस्टर? या पुढं मग अजब. आणि कुणाला माहित आहे ऍक्शन? इकडं तुम्हाला माहित आहे गाणं? सिस्टर आपल्याला करून दाखवतील, त्यांच्या पाठीमागून करायचं आणि मी पण दाखवतो. येशू है कैसा कुंभार, असं हलवायचं. कुंभाराचं चाक कसं फिरत असते ना, मग असं हलवायचं काय चाक. येशू है कैसा, इकडे माझ्याकडे लक्ष द्या. येशू है कैसा कुंभार भैया, येशू है कैसा कुंभार. त्यानंतर हे वर्णन आहे की काला बनाय गोरा बनाय. हा, काही लोक काळे आहेत, काही लोक गोरे आहेत, परंतु सगळ्यांना बनवलेलं आहे, परंतु सगळ्यांना परमेश्वरानं सुंदर बनवलेलं आहे. मग ते गीत काय माझ्या पाठीमागे तुम्ही म्हणू शकता. सुंदर बोल आहे आणि काय अवघड नाही गीत. आपण सर्वांनी ऍक्शन करायचे आहे. यीशु है कैसा कुंभार भैया, यीशु है कैसा कुंभार, यीशु है कैसा कुंभार भैया, यीशु है कैसा कुंभार. काला बनाया गोरा बनाया, काला बनाया गोरा बनाया, जैसा बनाया अच्छा बनाया, जैसा बनाया अच्छा बनाया. यीशु 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 है कैसा कुंभार भैया, यीशु है कैसा कुंभार, यीशु है कैसा कुंभार भैया, यीशु है कैसा कुंभार. हालेलुया. समजलं? कंबर म्हटल्यानंतर कंबर हलवायची. कुंभाराचं चाक हललं पाहिजे. हालेलुया. हा, सगळ्यांनी हलवायचं. कुंभार कसा असं चाक फिरवताना हलतो ना. हा, सर्वांचं लक्ष आहे. म्हणून पुन्हा एकदा गीत गायते. हा, यीशु है कैसा कुंभार भैया, यीशु है कैसा कुंभार, यीशु है कैसा कुंभार भैया, यीशु है कैसा कुंभार. लंबा बनाया नाटा बनाया, लंबा बनाया नाटा बनाया, जैसा बनाया अच्छा बनाया, जैसा बनाया अच्छा बनाया. यीशु 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 है कैसा कुंभार भैया, यीशु है कैसा कुंभार, यीशु है कैसा कुंभार भैया, यीशु है कैसा कुंभार. मोटा बनाया पतला बनाया, मोटा बनाया पतला बनाया, जैसा बनाया अच्छा बनाया, जैसा बनाया अच्छा बनाया. यीशु 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 है कैसा कुंभार भैया,
यीशु है कैसा कुम्हार, यीशु है कैसा कुम्हार भैया, यीशु है कैसा कुम्हार। तुझको बनाया, मुझको बनाया, तुझको बनाया, मुझको बनाया, जैसा बनाया अच्छा बनाया, जैसा बनाया अच्छा बनाया। यीशु 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 है कैसा कुम्हार भैया, यीशु है कैसा कुम्हार, यीशु है कैसा कुम्हार भैया, यीशु है कैसा कुम्हार, यीशु है कैसा कुम्हार भैया, यीशु है कैसा कुम्हार, यीशु है कैसा कुम्हार भैया, यीशु है कैसा कुम्हार। हालेलुया हालेलुया। आणि आपल्या सर्वांना येशूने कसं बनवलेलं आहे? अच्छा सुंदर बनवलेलं आहे. हालेलुया. आपण देवाच्या दृष्टिकोनातून खूप सुंदर आहोत. हालेलुया. आपण सर्वांना म्हणे की मला परमेश्वराने सुंदर बनवलेलं आहे. अजून एकदा. आणि बाजूच्या हातात हात घालायचा आणि म्हणायचं तुला सुद्धा परमेश्वराने सुंदर बनवलेलं आहे. तुला सुद्धा परमेश्वराने सुंदर बनवलेलं आहे. हालेलुया. त्यामुळे आपण कसे दिसायला असू दे, परंतु देवाच्या दृष्टिकोनातून खूप सुंदर आहोत. हालेलुया. कारण आपल्याला देवाच्या प्रतिरूपासारखं बनवलेलं आहे. देवाला सुद्धा कान आहेत, आपल्याला सुद्धा कान आहेत. देवाला सगळं शरीर आहे, त्याप्रमाणे आपल्याला सर्व शरीर आहे. हालेलुया. या वेळेमध्ये आपण डोळे बंद करूया आणि प्रभूला धन्यवाद देऊया. परमेश्वराला स्तुती करूया की देवा तू मला सुंदर बनवलेला आहेस. परमेश्वरा तू मला जसं बनवलेलं आहेस, तुझ्या दृष्टिकोनातून मी खूप अनमोल आहे. आपण सर्वांनी देवाला धन्यवाद देऊया. हालेलुया हालेलुया. धन्यवाद 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 देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तू स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत आहेस. प्रभुदेवा तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हालेलुया हालेलुया. प्रभुदेवा तू आम्हा सर्वांना प्रभुदेवा सुंदर बनवलेला आहेस. प्रभुदेवा ही सृष्टी निर्माण केली आणि परमेश्वरा या जगामधील सर्व गोष्टी तू निर्माण केल्या आणि परमेश्वरा तू शेवटी एक शब्द बोलला की हे सगळं काही सुंदर आहे. होय परमेश्वरा, या जगामधील प्रत्येक गोष्ट ही सुंदर आहे आणि त्याचप्रमाणे परमेश्वरा या जगामधील परमेश्वरा अनमोल गोष्ट म्हणजे प्रभुदेवा जे काही तू आम्हा सर्वांना मनुष्याला तयार केलेला आहेस, आम्ही सुद्धा तुझ्या दृष्टिकोनातून सुंदर आहोत. कारण प्रभुदेवा तुझ्या प्रतिरूपाचा आम्हाला बनवलेला आहेस. प्रभुदेवा आम्ही तुझी आराधना करावी, आम्ही तुझी स्तुती करावी, आम्ही तुझं गौरव करावं, यासाठी तू आम्हा प्रत्येकाला बनवलेला आहेस. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. तुझ्या दयेसाठी, तुझ्या कृपेसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. हालेलुया हालेलुया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. येशू प्रभुदेवा तू स्तुती करतो, प्रशंसा करतो. येशू तुझं नाव उंचावितो परमेश्वरा, कारण येशू या जगामध्ये तुझ्यासारखा कोणी नाही. तू प्रभुदेवा अद्भुत परमेश्वर आहेस. तू आदी आणि अंत असा परमेश्वर आहेस. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. हालेलुया हालेलुया. थँक्यू लॉर्ड. या वेळेमध्ये आपले नेत्र बंद असू द्यात आणि आपण पूर्ण अंतःकरणानं परमेश्वराची आराधना करूया आणि परमेश्वराला आपण स्तुती करूया प्रियानो. थँक्यू लॉर्ड. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारे मारे. दिवसा
सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरे, याची बाधा तुला होणार नाही. तुझे वचन सत्य ढाल आहे, याची बाधा तुला होणार नाही. तुझे वचन सत्य ढाल आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझ्या पंखाखाली, तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. माझ्या बाजूस सहस्रावधी पडले, उजव्या हातास लक्षावधी पडले. माझ्या बाजूस शस्त्रावधी पडले, उजव्या हातास लक्षावधी पडले. तरी ती तुला भेटणार नाही, कारण प्रभू माझा आश्रय आहे. तरी ती तुला भेटणार नाही, कारण प्रभू माझा आश्रय आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. थँक्यू लॉर्ड, धन्यवाद देतो प्रभुदेवा. तुझी दया सनातन आहे प्रभुदेवा, तुझी करुणा परमेश्वरा सदाची आहे प्रभुदेवा. आम्ही तुझ्यावर जेव्हा विश्वास ठेवला तेव्हापासून परमेश्वरा, इथून पुढे परमेश्वरा आणि आतापर्यंत सुद्धा परमेश्वरा तुझी दया आमच्यावरती आहे, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा, तुझ्या प्रेमासाठी, तुझ्या कृपेसाठी, तुझ्या दयेसाठी, तुझ्या करुणेसाठी प्रभुदेवा आम्ही सर्वजण तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा, तू आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित केलेला आहेस प्रभुदेवा. तू आम्हाला तुझ्या कृपेमध्ये ठेवलेला आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा, या जगामधील अशी कोणतीही शक्ती परमेश्वरा, कोणतंही परमेश्वरा कारण परमेश्वरा आमच्यावरती हावी होणार नाही, कारण परमेश्वरा तू आमच्या बरोबर आहेस प्रभुदेवा. तू इस्रायलचा परमेश्वर, तू याकोबचा परमेश्वर आमच्या बरोबर आहेस. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही तुमच्या मानातम देत आहे. प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा आहे, दया आहे, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रत्येक व्यक्तीला प्रभुदेवा तू स्पर्श कर प्रभुदेवा, प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर परमेश्वरा. प्रभुदेवा, आज आम्ही प्रभुदेवा येशूच्या नावामध्ये आग्रहाने प्रार्थना करत आहे. इथं वाचलेल्या प्रत्येकाच्या विरोधात असणारे सर्व सैतानाचे शस्त्र, सर्व सैतानाचे जळते बाण आम्ही नासेर येशूच्या नावामध्ये उद्ध्वस्त करून टाकत आहे
प्रभुदेवा इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रभुदेवा सर्व प्रकारच्या सैतानाच्या बंधनामधून आम्ही येशूच्या नामामध्ये मुक्त करत आहे. येशू प्रभुदेवा तुमची शांती, येशू प्रभुदेवा तुमची मुक्ती इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आम्ही नासर येशूच्या नामामध्ये डिक्लेअर करत आहे. येशू तू प्रत्येकाला स्पर्श कर. येशू प्रभुदेवा तू प्रत्येकाला आशीर्वादित कर परमेश्वरा, आणि सर्व प्रकारच्या सैतानाच्या कुयोजनापासून तू इथं बसलेल्या प्रत्येकाचं रक्षण कर. प्रत्येकावरती तुझी कृपा कर, दया कर परमेश्वरा. धन्यवाद धन्यवाद देतो येशू प्रभुदेवा. आमची आराधना तो आशीर्वादित केली त्याबद्दल आभार मानतो. इथून पुढचे सर्व वेळ आम्ही तुझ्या महान हातात देत आहे. तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर, तू आम्हा प्रत्येकाला मदत कर. धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन आमेन. आपण बसून घ्या सर्वजण, आणि या वेळेमध्ये आपण साक्ष घेणार आहोत. आपल्यामध्ये अंकल आहेत, अंकल पुढे येतील आणि ते साक्ष चालवतील. धन्यवाद. हालेलुया. परमेश्वर सुंदर आहे, आणि तसेच परमेश्वरानं आपल्याला जे बनवले आपण सुद्धा सुंदर आहोत. आपण आपल्या आजच्या गीतातून ऐकलेलं आहे, शिकलेलं आहे. आणि परमेश्वर खरंच जसा सुंदर आहे तसे आपल्याला सुंदर अनुभव सुद्धा परमेश्वर आपल्याला देत असतो. आणि आता जे गीतं गाऊन देवाची स्तुती केली त्याप्रमाणे आपण काही साक्षीच्या रूपाने जे अनुभव परमेश्वर आपल्याला दिलेले आहेत ते स्तुती अनुभवाच्या द्वारे आपण करूया साक्षीच्या रूपाने. प्रभूची स्तुती असो, प्रभूने आठवड्यावर आम्हाला सांभाळलेला आहे आणि सर्वांना एकत्र केलेलं आहे. प्रभूला आम्ही धन्यवाद. देवाची स्तुती असो. परमेश्वर जाधव परिवाराला सांभाळत आहे, त्यांच्या आईला विशेष करून सांभाळत आहे. नंदा, संगीता यांनाही प्रभुदेव बाबा त्यांना सांभाळत आहे, चालवत आहे. देवाची स्तुती असो. देवाला धन्यवाद देते. आणि नवीन वर्षातच आमच्या इथं काय क्लबची टीम आली होती आणि सर्व रिप्रेझेंट करण्यासाठी मला समोर केलं होतं, आणि प्रभूने त्या ठिकाणी मला बोलण्यासाठी मदत केलं, सहाय्य केलं. आणि ते काय क्लबची टीम देखील बोलून गेली की सगळा स्टाफ चांगला आहे आणि लेबर रूम सगळ्यात चांगला आहे. सर्व गौरव प्रभू. देवाची स्तुती असो. परमेश्वराने हा अनुभव दिला सुंदर. ड्युटीच्या यामध्ये असताना, अधिकाऱ्यासमोर जात असताना जे आपण केलेलं आहे त्या कामाचं प्रेझेंटेशन करण्याचं हिंमत जे परमेश्वरानं प्रभाव त्याला दिले, त्या देवाची स्तुती असो. त्या अधिकाऱ्यापेक्षाही महान जो परमेश्वर आहे, जो महान अधिकारी आहे, त्याच्यासमोर आपण आपले जीवन प्रेझेंटेशन करूया, तर जेणेकरून ते सर्व चांगले असेल आणि परमेश्वर म्हणेल हा माझा पुत्र आहे, हा माझे लेकरू आहे. तर ते फार सुंदर देवाचं गौरव असेल. अजून अशाच प्रकारे अजून काही आपले अनुभव असतील आपण सांगूया. देवाची मी पण आपण म्हणते. 2-3 दिवसापासून ते तस्लीम म्हणून परेशान होती डिलिव्हरीसाठी. तिच्याजवळ कोणी लेडीज नव्हतं. तर कालपासून खूप परेशान होती. रात्री फोन आले की आम्ही खूप परेशानमध्ये आहोत आणि कसं दवाखान्यात जाऊ, कसं करू, एरंडीचं तेल पिया असं डॉक्टर सांगितलं. तर मी म्हणलं मला तर काही माहीत नाही, पण मी प्रभावतीला तिला रात्री फोन करून विचारले. तिने सांगितले घ्या म्हणून. आणि रात्री तिच्यासोबत कोणी नसताना आम्ही प्रार्थना केलो. आम्ही जाऊ शकत नाही, पण देव बाप्पा तू सहायता पाठव आणि लवकरात लवकर तिची डिलिव्हरी व्हावी, नॉर्मल व्हावी, कोणती सीझर होऊ नये, तिला कोणत्याही प्रकारच्या अडचणी होऊ नये. आणि रात्रीच्या टाईमला कोणतीच लेडीज नसताना देव बाप्पाने तिला सहायता केली आणि डिलिव्हरी चांगली झाली. मी देवाचे आभार मानतो की बाळ चांगलं आहे आणि तिची तब्येत चांगली आहे, म्हणून मी देवाचे आभार मानतो. देवाची स्तुती असो. परमेश्वर दयाळू आहे, आपल्या प्रत्येकाची प्रार्थना तो ऐकतो, आणि खऱ्या अंतकरणाने जेव्हा आपण प्रभूकडे मागतो तेव्हा परमेश्वर नक्कीच देतो आपल्याला. आणि जसं आपण स्वतःवर प्रेम करतो, जसं आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करतो, तसं इतरांसाठी सुद्धा प्रेम करावं, त्यांच्यासाठी प्रार्थना करावं, हे देवानं आपल्याला शिकवलेलं आहे. आणि त्याचाच हा नमुना परमेश्वरानं आमची प्रार्थना ऐकलेली आहे. आणि तस्लीमला प्रसूती व्यवस्थित झाली. देवाची स्तुती असो. सुंदर बाळ तिथे आहे, मी भेटून आलो. देवाची स्तुती असो. चव्हाण आंटी. धन्यवाद देतो. आज माझा मुलगा वर्ष डिलिव्हरी झाला, त्या बसून आहे घरामध्ये, झोपते खाते झोपते खाते. आणि 8 दिवस झाले कामाला गेलं. तर मोठी मुलगी म्हणते का बोलत नाही तू, छोटी म्हणते का बोलत नाही तू. मी म्हणलं बोलल्यानं काय त्याला समजत नाही काय म्हणलो, आता मी कशी बोलू म्हणलं. त्याला आपोआप त्याला काम लागलं आणि रेल्वे स्टेशनला ते काम करतो. धन्यवाद देतो देवाला. देवाची स्तुती असो.
जेव्हा आपण प्रभूमध्ये वाढतो, प्रभूमध्ये राहतो, तर परमेश्वर आपल्या गरजा पुरवतो. आणि जे काम नव्हतं त्या विजयच ना हा विजय विजयला परमेश्वराने जे काही काम दिलं त्यासाठी देवाची स्तुती असो. त्या कामामध्ये तो सत्यतेने चालावं, प्रभूमध्ये वाढावं, आणि यासाठी आपण प्रार्थना करूया. देवबाप त्यांना तो अधिक आशीर्वादित करो. यापुढे का प्रत्येक कामामध्ये त्यांना बरकत देऊ. या दिवसामध्ये आम्हाला सुद्धा परमेश्वरानं चालवत आहे. आमचं जाणं येणं सुरक्षित करत आहे. माझं बरेच वेळेस परभणीला जाणं आणि येणं आहे, तरी आमच्या निलेश रुपाली यांनी परमेश्वरानं सुरक्षित ठेवलेलं आहे. शमीरला बाळाला आशीर्वाद केले. आमच्या आरोनला पण देवानं आशीर्वादित केलेलं आहे, आरोग्य दिले. देवाचे खरोखर आभार मानतो. या नवीन वर्षामध्ये परमेश्वर आम्हाला चालवत आहे आणि नव्या घरामध्ये असताना आम्हाला देव सुरक्षित आणि चांगल्या प्रकारे ठेवलेले आहे. चांगली संगत लाभलेली आहे. मी देवाचे आभार मानतो. यापुढेही माझी परमेश्वराकडे इच्छा आहे की आम्ही सर्वजण एकत्रितपणे प्रभूमध्ये राहावं आणि प्रार्थनेमध्ये वाढावं, अशी माझी देवाचीकडे इच्छा आहे. यासाठी प्रार्थनेमध्ये आठवण करूया. तर ह्या सर्व साक्षीबद्दल आपण विनंती करतो. आपल्यामध्ये 5 श्रेष्ठ आहेत, ते ह्या सर्व साक्षीबद्दल आणि विनंतीबद्दल प्रार्थना करते. आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. धन्यवाद परमेश्वरा. सुंदरशी वेळ तू आम्हाला प्रार्थनेसाठी दिली. परमेश्वरा, ह्या ज्या साक्षी तू तुझ्या पुढे सादर केलेल्या आहेत प्रभू परमेश्वरा, त्या तू ऐकल्या आहेत आणि प्रत्येकाला तू त्यांच्या जीवनात साक्ष दिलेली आहे. धन्यवाद. त्यांच्या साक्षीसाठी तू त्यांना आशीर्वादित कर आणि अजून अधिक तुझ्या साक्षी त्यांच्या जीवनात व्हाव्या म्हणून तू सहाय्य उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या जीवनात प्रभू परमेश्वरा साक्ष आहे, पण आम्ही समोर येऊन सांगत नाही प्रभू परमेश्वरा. तरी प्रत्येकाला चांगलं मन दे की त्यांनी तुझ्या गौरवासाठी प्रत्येकाच्या जीवनात साक्ष व्हावी आणि त्यांनी ती समोर येऊन सांगावं. आतापर्यंत सांभाळून इथून पुढेही सांगा. येशूच्या नावात मागते म्हणतो आहे. आमेन, आमेन. आज आपण इथं जमलेलो आहोत. आपल्यामध्ये एक परिवार दिसत नाही, कोसमे परिवार दिसत नाही आहे. तर कोसमे आंटी बहुतेक त्यांच्या मीनाक्षीच्या घरी गेलेले आहेत, गावाकडे गेलेले आहेत, कारण त्यांच्या 2 लेकरांना तब्येत बरोबर नाही किंवा मीनाक्षीच्या पतीलाही बरोबर नाही आहेत, म्हणून ते त्याच्यासाठी ते गेलेले आहेत. त्यांची विनंती आहे की यांच्यासाठी सर्वांसाठी प्रार्थना करावी. तर त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. तर मी विनंती करतो, प्रभामध्ये आपल्यामध्ये आहे ते कोसमे परिवार आणि इथं जे आलेले नाहीत, आज अवसरे आंटी आलेले नाहीत, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. धन्यवाद स्वर्गीय प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझ्या आभार आणि उपकार मानतो प्रभू. या सकाळच्या वेळेस तुम्हाला प्रार्थना करण्याची संधी दिली आहेस, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. गौरी परमेश्वर बाप्पा, तू महान आहेस, तू अद्भुत देव आहेस. प्रत्यक्षाने तू आम्हासोबत आहेस, याची तू अनुभव घेण्याचा आम्हाला तू देत आहेस, म्हणून संधी देत आहेस, म्हणून तुला धन्यवाद देतो. पवित्र बाप्पा, मी प्रार्थना करते कोसमे फॅमिलीसाठी प्रभू. ते जिथे कुठे असतील त्यांच्यासोबत तू राहा परमेश्वर बाप्पा. ते ज्या कामासाठी गेले असतील ते आशीर्वादित कर, त्यांच्या पूर्ण कुटुंबियांना आशीर्वादित कर बाप्पा. आणि येणाऱ्या रविवारी पुन्हा त्यांना या मंडळीमध्ये पुन्हा घेऊन ये माझ्या राजा. आणि तुझा गौरव, तुझा महिमा त्या फॅमिलीद्वारे तू होऊ दे परमेश्वर बाप्पा. तसंच अवसरी आंटीसाठी मी प्रार्थना करते, त्यांना देखील तू आशीर्वादित कर, त्यांना आरोग्य दे, चंगई दे परमेश्वर बाप्पा. या वयामध्ये ते चर्चला येणं जाणं करत असतात परमेश्वर बाप्पा, तू त्यांना सहाय्य कर, मदत कर, त्यांच्या आरामाला तू ताकद दे बाप्पा. धन्यवाद देतो. तसंच प्रभू, जे कोणी येऊ शकले नाही प्रत्येकांना तू सहाय्य कर, मदत कर प्रभू, त्यांना आशीर्वादित कर आणि तुझा गौरव, तुझा महिमा त्यांच्या जीवनात होऊ दे माझ्या राजा. धन्यवाद देतो. सर्व सन्मान गौरव तुला देतो. प्रार्थना नासलेत कर येशूच्या नावात केली म्हणा पित्या. आमेन, आमेन. पुढील वेळ पालकाकडे. हालेलुया. मोठं ना, हालेलुया. यामध्ये आपण दान दशांश आपण प्रभूसाठी देणार आहोत. आणि एक गीत गाऊया, उपासना संगीतमधलं. उपासना संगीत 109 नंबरचं गीत आहे, ख्रिस्तास तवा खाली बरी. तुम्हाला खूप सुंदर गीत आहे. तुम्ही जर यूट्यूब जर वापरत असाल तर तुम्ही अमित कांबळेंनी गायलेलं आहे, ख्रिस्तास तवा खाली बरी, आणि ते तुम्ही ऐकू शकता. खूप सुंदर अर्थपूर्ण गीत आहे. आपण ते गीत गावे आणि प्रभूला आपण आपलं दान आणि दशांश आपण देणार आहोत. मृदुला आणि मम्मी आहेत, त्या दोघीजणी सुरुवात करतील गाण्याची आणि त्यांच्या पाठीमागे आपण म्हणू. त्यावरी तो धान्या
राजा तो धन्य धन्य राजा तो मनोधारा त्याचे त्याचुनी पापी वेडूने त्याची फळता तो धन्य 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 राजा तो धन्य राजा तो धन्य राजा तो धन्य राजा तो धन्य धन्य राजा मात्रानो सत्वरी मुकुट गाला त्यावरी तो धन्य 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 राजा तो धन्य राजा तो धन्य राजा तो धन्य राजा तो धन्य धन्य राजा तो. आपण दानदर्शनासाठी प्रार्थना करूया. आपल्यामध्ये ज्येष्ठ पाळकीणबाई आहेत, त्या दानदर्शनासाठी प्रार्थना करतील आणि काही लोक ऑनलाईन सुद्धा पाठवतात, त्या ऑनलाईन देणाऱ्या लोकांसाठी सुद्धा पण प्रार्थना करा. आपण सर्वांनी डोळे बंद करूया. धन्यवाद देते, स्तुती करते प्रभू बापा. तू आम्हाला या क्षणी प्रभू बापा तुझ्या मंदिरामध्ये तू आम्हाला घेऊन आलास प्रभू बापा. आमचे सर्व मार्ग तू मोकळे केलेस आणि खळखळता आम्ही ह्या मंदिरामध्ये येऊ शकलो म्हणून तुझे उपकार मानते, स्तुती करते प्रभू. खरोखर तू महान आणि सर्वशक्तिमान आहेस. तूच आमचा राजा आणि आमचा एकुलताही एक जिवंत परमेश्वर तू आहेस प्रभू. तुझे उपकार मानते, स्तुती करते प्रभू बापा. तू आम्हाला शक्ती देतोस त्यावेळेस आम्ही काम करून प्रभू बापा धन कमवतो प्रभू बापा. ही तुझी कृपा आहे, तुझी दया आहे, तुझा अनुग्रह आमच्यावर आहे म्हणून तुझे उपकार मानते प्रभू बापा. त्यातूनच आम्ही तुला दान दशांश दिलेला आहे प्रभू. त्याचा उपयोग तुझ्या कार्यासाठी तू करून दे. तुझं गौरव त्याद्वारे होऊ दे प्रभू बापा. धन्यवाद देते, ज्यांनी दिलं त्यांना आशीर्वाद दे, ज्यांनी नाही दिलं त्यांनाही तुझे आशीर्वाद आहे आणि तुझी कृपा दया सर्वांवर असू दे प्रभू. जे वचन आमच्यासाठी त्यावर तुझे आशीर्वाद दे आणि ते ग्रहण करण्यासाठी आमची अंतःकरण तू उघड. धन्यवाद देते, लहानशी विनंती प्रभू येशूच्या नावाने मागते म्हणून करू. आमेन. हालेलुया. या वेळेमध्ये आपण प्रभोजन विधीमध्ये आपण जाणार आहोत आणि ज्या कोणाला सहभागी व्हायचं आहे त्याने उठून उभा राहायचं आहे प्रभोजन विधीमध्ये. आपण सर्वांनी डोळे बंद करूया आणि या विधीसाठी आपण प्रार्थना करूया आणि ज्यांना विधीमध्ये सहभागी व्हायचं आहे ते उठून उभा राहतील. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा, तुझी स्तुती करतो प्रभुदेवा. तुझं नाव उंचावितो कारण परमेश्वरा तू महान आणि अद्भुत आहेस. प्रभुदेवा तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. या प्रभुदेवा पहिल्या वर्षाच्या प्रभुदेवा पहिल्या रविवारी जे काय प्रभुदेवा प्रभोजन विधी प्रभुदेवा आज असताना प्रभुदेवा आम्हा प्रत्येकाला तू कृपा पुरवली त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. या विधीमध्ये परमेश्वरा गांभीर्यानं आणि पवित्रपणे सहभागी होण्यासाठी प्रभुदेवा तो आम्हाला सहाय्य कर परमेश्वरा. कोणी प्रभुदेवा अयोग्य प्रकारे या विधीमध्ये सहभागी होऊ नये यासाठी प्रभुदेवा तुझी कृपा कर, दया कर, तुझा विशेष अनुग्रह कर. धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या महान हातामध्ये देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या. आमेन आमेन. ज्यांना विधीमध्ये सहभागी व्हायचं आहे त्याने उठून उभा राहायचं आहे आणि आपण एक गीत गाणार आहोत, अय हमारे बाप तू जो आसमान में आहे. सर्वांनी ते गीत गाऊया आणि सर्वांनी पटपट पुढे यायचं आहे आणि यामधला एक प्याला आणि त्यानंतर भाकरी आपल्याला घेऊन आपल्या जागेवरती जाऊन उभा राहायचं आहे. अय हमारे बाप तू जो आसमान में है, तेरा नाम पाक माना जाए, तेरी बादशाहत आए. ऐ हमारे बाप जैसे तेरी मर्जी
आसमान में पूरी होती जैसी तेरी मर्जी, आसमान में पूरी होती वैसी तेरी मर्जी, जगत में पूरी हो जाए जैसी तेरी मर्जी, जगत में पूरी हो जाए। ऐ हमारे बाप तू जो आसमान में है, तेरा नाम पाक माना जाए, तेरी बादशाहत आए। ऐ हमारे बाप रोज की रोटी हमारी आज तू हमको दे दे, रोज की रोटी हमारी आज हमको दे दे, जीवन की रोटी तू है, तू ही हमारा बल है, जीवन की रोटी तू है, तू ही हमारा बल है। ऐ हमारे बाप तू जो आसमान में है, तेरा नाम पाक माना जाए, तेरी बादशाहत आए। हे हमारे बाप जिस तरह हम अपने अपराधी को माफ करते, जिस तरह हम अपने अपराधी को माफ करते, उसी तरह ही हमारी अपराध को माफ कर दे, उसी तरह तू हमारे अपराध को माफ कर दे। हे हमारे बाप तू जो आसमान में है, तेरा नाम पाक माना जाए, तेरी बादशाहत आए। थँक्यू लॉर्ड, धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा, ही जी काय भाकर आहे यावरती तुझा आशीर्वाद असू दे. आणि परमेश्वरा, हा जो काय द्राक्षारस आहे परमेश्वरा, जे तुझ्या रक्ताचं प्रतीक आहे, आणि भाकर जे तुझ्या शरीराचं प्रतीक आहे, जे शरीर आमच्यासाठी प्रभुदेवा 2023 वर्षा अगोदर मोडण्यात आलेलं आहे प्रभुदेवा, त्याचं आम्ही सर्वजण स्मरण करतो. आणि परमेश्वरा, या विधीमध्ये आम्ही गांभीर्यानं सहभागी होत आहोत. जे प्रभुदेवा या विधीमध्ये सहभागी होत आहेत त्या प्रत्येकाला तू सहाय्याने मदत कर. प्रत्येकानं प्रभुदेवा पवित्र जीवन जगण्यासाठी तुझी कृपा कर, दया कर परमेश्वरा. जे लोक या विधीमध्ये सहभागी झाले नाहीत त्यांना पण पवित्र आत्मा तू सहाय्य कर, मदत कर. आणि या विधीमध्ये परमेश्वरा त्यांनी सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये सहभागी व्हावं आणि परमेश्वरा तुझं गौरव करावं असं होऊ दे परमेश्वरा. धन्यवाद देतो पुन्हा एकदा हे प्रभूजन आम्ही तुमच्या मानात देत आहे की तू आशीर्वादित कर आणि मग प्रत्येकाद्वारे परमेश्वरा तुझं गौरव तुझी महिमा करून घे. धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या, आमेन. आपल्या हातामध्ये असणाऱ्या शरीराचं प्रतीक म्हणजे भाकरीचं प्रतीक आपण सर्वांनी एकत्र सेवन करूया. आपल्या हातामध्ये द्राक्षरसाचा प्याला म्हणजे येशूच्या रक्ताचं प्रतीक आहे, ते पण आपण सर्वजण एकत्र सेवन करूया. आपण एक चरण गाणार आहोत. रोज की रोटी हमारी आज हमको दे दे. आणि मग काही लोक प्याले गोळा करतील. रोज की रोटी हमारी आज तू हमको दे दे, रोज की रोटी हमारी आज तू हमको दे दे, जीवन की रोटी तू है,
तू ही हमारा बल है, जीवन की रोटी तू है, तू ही हमारा बल है हमारे बाप, तू जो आसमान में है, तेरा नाम पाक माना जाए, तेरी बादशाहत आए हमारे बाप. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा. हा विधी तो आशीर्वादित केला. आम्हा प्रत्येकाला परमेश्वरा या विधीमध्ये सहभाग होण्यासाठी तुझी कृपा पुरवली, दया पुरवली, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकावरती तुझी कृपा कर, दया कर. आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. धन्यवाद देतो. इथून पुढची सर्व वेळ आम्ही तुमच्या हातात देत आहे. येणारं वचन तू आशीर्वादित कर. वचनाद्वारे आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाशी बोल. धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. आपण सर्वजण बसून घेऊया. हालेलुया. मोठ्यानं हालेलुया. आज आपण देवाचे वचन आपण ऐकणार आहोत आणि वचनाचा अभ्यास करत असताना त्याच्या अगोदर त्याचं बॅकग्राऊंड जेव्हा मला सांगायचं जर झालं तर मागील आठवड्यामध्ये एक पिक्चर पाहत होतो मी, मूवी. तर त्या मूवीचं नाव होतं हिजकिया. हालेलुया. आणि यूट्यूबवरती सुद्धा खूप सुंदर सुंदर पिक्चर आहेत. काही लोक हिंदी पिक्चर बघतात, काही लोक मराठी, या जगामधल्या गोष्टी. परंतु ख्रिस्ती पण मूवीज आहेत यूट्यूबवरती. तुम्ही कधी कधी सर्च करा. हिंदी भाषेमध्ये, इंग्लिश भाषेमध्ये जास्त प्रमाणामध्ये आहेत, हिंदी भाषेमध्ये क्वचित आहेत. आणि ते पहा. नक्कीच परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. हालेलुया. आणि त्या मूवी पाहिल्यानंतर मला प्रेरणा झाली की त्यावरती आपण संदेश तयार करावा आणि त्याप्रमाणे आज आपण वचनामधून शिकणार आहोत. मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा आपण त्याच्याचबद्दल आपण शिकलो, हिजकियाबद्दल. हिजकियानं केलेली प्रार्थना. हालेलुया. काय केली प्रार्थना त्यानं? मी कसा आहे? सात्विक आहे, सरळ आहे. हालेलुया. आणि मी तुझ्या दृष्टीनं नीट वागणार आहे, चांगलं वागणारा आहे. या संदेशामध्ये आपण हिजकियाच्या बद्दल आपण पाहणार आहोत. मागच्या आठवड्यामध्ये आपण हिजकियाची प्रार्थना ऐकली. तो आजारी असताना परमेश्वराला त्यानं प्रार्थना केली आणि परमेश्वरानं त्याची प्रार्थना ऐकली. हिजकिया हा राजा होता, यरूशलेममधला राजा. यरूशलेम सर्वांना माहीत आहे. यरूशलेममध्ये असणारा तो राजा होता आणि त्यानं 29 वर्ष त्या यरूशलेममध्ये राज्य केलं. आणि जेव्हा त्यानं राज्य केलं तेव्हा तो खूप चांगला राजा होता. देवाला भिवून वागणारा तो व्यक्ती होता. तो सात्विक होता, तो सरळ होता, तो चांगलं वागायचा. त्याच्याकडे सगळे अधिकार होते. यरूशलेम त्याच्या हातामध्ये होतं. परंतु सगळ्या गोष्टी करत असताना तो देवाला महत्त्व देणारा व्यक्ती होता. हालेलुया. म्हणून जेव्हा आपण मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं, त्यानं जेव्हा प्रार्थना केली त्या क्षणी परमेश्वरानं त्याची प्रार्थना ऐकली. हालेलुया. म्हणजे परमेश्वराशी त्याचा इतका घनिष्ठ संबंध होता की परमेश्वर त्याचं ऐकणारा होता. हालेलुया. म्हणून हिजकियानं प्रार्थना केली. लगेच परमेश्वरानं काय केले? त्याची प्रार्थना ऐकली आणि त्याला किती वर्ष वाढवलं? 15 वर्ष वाढवलं आणि परमेश्वरानं त्याला आशीर्वादित केलं. आणि जेव्हा मी तो मूवी पाहिला आणि मूवी पाहिल्यानंतर जेव्हा त्या अध्यायाचा मी अभ्यास करत होतो त्यामध्ये मला आणखीन काही गोष्टी हिजकिया या राजाबद्दल समजल्या. त्या आज आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. त्यासाठी आपण दुसरे राजे याचा 18वा अध्याय आणि 1 ते 8 वचन आपण पाहणार आहोत. आणि त्याचप्रमाणे 18 आणि 19 अध्याय तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ते नोंद करून घ्या. दुसरे राजे याचा 18वा अध्याय आणि 19 अध्याय तुम्ही घरी गेल्यानंतर वाचा. खूप सुंदर गोष्ट आहे त्यामध्ये की हिजकियाच्या संदर्भामध्ये त्यानं कशा प्रकारे परमेश्वरावरती विश्वास ठेवला आणि परमेश्वरानं कशा प्रकारे त्याला सहाय्य केलं. आज आपण थोडक्यामध्ये समराईज मध्ये आपण ती गोष्ट आपण पाहणार आहोत आणि त्यामधून हिजकियाच्या व्यक्ती संदर्भामध्ये आपण काही गोष्टी शिकणार आहोत. तर ज्यांना मिळालं असेल त्यांनी वाचा दुसरे राजे याचा 18वा अध्याय आणि 1 ते 8 वचन. इस्रायलाचा राजा होशे बिन एला याच्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी यहूदाचा राजा हिजकिया बिन आहाज राज्य करू लागला. तो राज्य करू लागला तेव्हा 25 वर्षाचा होता. त्यांनी यरूशलेमेत 29 वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अबी असे होते. ती जखऱ्याची कन्या. त्याचा पूर्वज दावीद याच्या सर्व करणीप्रमाणे तो परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते करी. त्याने उच्च स्थाने काढून टाकली, मूर्तीस्तंभ फोडले, आशेरा मूर्तीचा उच्छेद केला
व मोशेने केलेल्या पितळी सर्पाचे चूर्ण केले. कारण हा काळ पार येतो इस्रायल लोक त्यापुढे धूप जाळीत असत. त्याला नहुशत काल पितळेचा तुकडा हे नाव दिले होते. इस्रायलाचा देव परमेश्वर याच्यावर त्याचा भाव असेल. त्याच्या मागून यहूदाच्या सर्व राज्यांमध्ये त्याच्या तोडीचा कोणी होऊन गेला नाही व त्याच्या दुर्बली झाला नाही. तो परमेश्वराला धरून राहिला. त्याला अनुसरण्याचे त्याने सोडले नाही. परमेश्वराने मोशेच्या ज्या आज्ञा विहित केल्या होत्या त्या त्याने पाळल्या. यास्तव परमेश्वर त्याच्या बरोबर होता. जिकडे तिकडे जाईल तिकडे तिकडे त्याला यशप्राप्ती होईल. त्याने अश्शूरच्या राजाविरुद्ध बंड केले. त्याचा तो अंकित राहिला नाही. त्याच्यावर त्याची शिवारे येईपर्यंत महारेकरांच्या बुरुजापासून तटबंदीच्या राजापर्यंत बलिष्ठांना त्याने मार दिला. हालेलुया. सर्वांनी हालेलुया. आणि या ठिकाणी हिजकियाच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे हिजकिया कसा होता आणि त्याचा स्वभाव कसा होता, त्याचे आध्यात्मिक दैवी गुणधर्म सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर हे गुणधर्म आपण पुढील वचनामध्ये सुद्धा कशा प्रकारे त्यानं ते ॲप्लिकेबल की त्याच्या जीवनामध्ये केलेत ते आपण पाहणार आहोत. आणि हिजकिया हा इस्रायलाचा राजा होता आणि कितव्या वर्षी तो राजा झाला? 25 वर्ष राजा झाला. आणि किती वर्ष त्यानं राज्य केलं? 29 वर्ष त्यानं यरुशलेममध्ये राज्य केलं. आणि यहुदा वंशाचे जे लोक आहेत त्यांचं वेगवेगळं राज्य होतं, परंतु यरुशलेमचा जो भाग होता त्या भागावरती कोण राज्य करायचा? हिजकिया राजा राज्य करायचा. आणि इथं सांगत आहे की जेव्हा तो राजा झाल्यानंतर त्यानं काय केलं? पहिली गोष्ट त्यानं केली ती आपण 4थ्या वचनामध्ये आपण पाहत आहे. 4थं वचन वाचा. त्याने उच्च स्थाने काढून टाकली. त्यानं उच्च स्थाने काय केली? काढून टाकली. पुढं मूर्तिस्तंभ फोडले. मूर्तिस्तंभ फोडले. यरुशलेममध्ये ज्या ज्या मूर्ती तयार करण्यात आलेल्या होत्या त्या सगळ्या काय केल्या? त्यानं फोडल्या. आशेरा मूर्तीचा उच्छेद केला. आशेरा मूर्तींचा उच्छेद केला. आणि जर तुम्ही या ठिकाणी 7वं वचन जर वाचलं की तर सांगत आहे की अश्शूरचा राजाविरुद्ध त्याने काय केलं? बंड केलं. अश्शूरचा जो राजा होता तो अश्शूर मूर्तीची पूजा करणारा होता, दुसऱ्या देवांची पूजा करणारा होता आणि तो यहुदा वरती राज्य करण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे यहुदा वंशाचे काही जे प्रदेश होते ते काय करायचे की अश्शूरच्या राजाच्या मर्जीप्रमाणे जगायचे. आणि त्यामुळं इथं काय झालं की हा राजा होण्याच्या अगोदर या यरुशलेम मधले लोक काय करायचे? अश्शूरच्या मूर्तीची सुद्धा काय करायचे? ते पूजा करायचे. म्हणून या ठिकाणी काय सांगत आहे? अशेरा मूर्तीचा त्यानं काय केला? उच्छेद केला. पुढे वाचा. मोशेने केलेल्या पितळी सर्पाचे चूर्ण केले. आणि मोशेनं एक साप बनवला होता. कधी साप बनवला होता कुणाला माहित आहे? आणि ते सापाचं प्रतीक ते परमेश्वराचं प्रतीक आहे. म्हणून तो साप तयार करण्यात आलेला होता. परंतु तिथून पुढे काय करायचे की इस्रायल लोक काय करायचे की परमेश्वराला भजन करण्यापेक्षा किंवा परमेश्वराला आराधना करण्यापेक्षा त्यांच्या जीवनामध्ये सापाचं त्या महत्व वाढलेलं होतं. म्हणून ते काय करायचे? त्या सापाची सुद्धा ते पूजा करायचे. म्हणून यानं काय केलं? त्या सापाचं ते पितळीचा साप होता त्याला काय केलं? भुगा केला आणि त्याचं चूर्ण केलं. पुढं कारण ह्या काळापोत इस्रायल लोक त्याच्या पुढे धूप जाळीत असत. त्यास नहुशतान पितळीचा तुकडा हे नाव दिले. आणि त्या सापाच्या समोर ते काय करायचे? धूप जाळायचे. आणि हिजकिया हा जेव्हा राजा झाला त्याच्यासमोर खूप मोठं आव्हान होतं. कारण यरुशलेम मधले सगळे लोक काय करायचे? मूर्तीपूजा करू लागलेले होते. मोशेनं जो तयार केलेला साप होता त्या सापाला धूप जाळायचं काम करायचं होते. म्हणजे परमेश्वराला सोडून दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला ते महत्व देणारे लोक बनलेले होते. म्हणून हिजकिया जेव्हा राजा झाला तेव्हा त्यानं पहिलं काय केलं की यरुशलेम मधल्या ज्या मूर्ती होत्या त्या फोडल्या. जो काय साप तयार करण्यात आलेला होता मोशेच्या काळामध्ये त्याचा त्यानं भुगा केला. आशेरा राजानं ज्या काही मूर्ती स्थापन केलेल्या होत्या त्याचा सुद्धा निषेध केला. आणि याचाच अर्थ की त्या यरुशलेममध्ये जे मूर्तीपूजा चाललेली होती ती सर्व मूर्तीपूजा त्यानं काय केली? तोडून टाकली. हालेलुया. याचा अर्थ की हिजकिया राजाला परमेश्वराचं महत्व माहीत होतं आणि त्यामुळं हिजकिया राजाला असं वाटलं की हे लोक परमेश्वराला जास्त प्राधान्य देण्यापेक्षा ते धूप जाळण्यासाठी जास्त प्राधान्य देत आहेत. परमेश्वराला जास्त महत्व देण्यापेक्षा
ते यरूशलेममध्ये बनवलेल्या सापाला महत्व देत आहेत. परमेश्वराला महत्व देण्यापेक्षा ते यरूशलेममध्ये ज्या ज्या मूर्ती आशिराच्या तयार केलेल्या आहेत त्याच्या पाठीमागे ते लोक लागलेले आहेत. आणि म्हणून हिजकियानं त्याच्या जीवनामधला मोठं आव्हान त्यानं स्वीकारलं आणि इस्रायलचे जे यहुदा जे लोक होते त्यांच्या विरोधात जाऊन त्यानं सगळ्या मूर्ती काय केल्या, नेस्तनाबूत केल्या. म्हणून कधी कधी आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या मूर्ती निर्माण होतात. यरूशलेममध्ये साप निर्माण झालेला होता, मोशेच्या काळामध्ये साप तयार करण्यात आलेला होता. त्याप्रमाणे कधी कधी आपण परमेश्वर राहतो बाजूला, परंतु इतर गोष्टींना आपण परमेश्वराच्या पलीकडं इतकं महत्व द्यायला सुरुवात करतो की आपली सुद्धा अवस्था त्या लोकांच्या सारखी बनते. हालेलुया. म्हणून आपल्याला मूर्तीपूजा आपल्या जीवनामध्ये काढून टाकावी लागेल. आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपण मूर्तीपूजा करत नाही, परंतु आपण परमेश्वराला सोडून ज्या गोष्टींना आपण जास्त महत्व देत आहोत ती गोष्ट विश्वासणाऱ्यांच्यासाठी मूर्तीपूजासारखी आहे. समजलं? आपल्या घरामध्ये कोणत्याही देवाची मूर्ती नसेल, आपल्या पाकिटमध्ये कोणत्याही देवाची मूर्ती नसेल, आपल्या जवळ कोणत्याही देवाची इतर देवांची मूर्ती नसेल, परंतु ह्या गोष्टी नसून आपण जर परमेश्वराला सोडून इतर गोष्टींना परमेश्वराच्या पलीकडे जाऊन जर महत्व देत आहोत तर ती गोष्ट आपल्यासाठी मूर्ती बनलेली आहे. समजत आहे मला काय म्हणायचं सर्वांना? याचा अर्थ की साधं मोबाईलचं उदाहरण, मी दिवस रात्र जर मोबाईलवरती बसत आहे आणि मी प्रार्थना करत नाही तर याचा अर्थ काय झालेला आहे? मोबाईल हा माझ्या जीवनामध्ये मूर्तीसारखा तयार झालेला आहे. हालेलुया. मी काम करत आहे, काम करत असताना मी कामाला जास्त महत्व देत आहे तर ते काम माझ्यासाठी काय झालेलं आहे? मूर्तीपूजा झालेली आहे. माझ्या जीवनामध्ये मित्रमैत्रिणी असणं चांगली गोष्ट आहे, माझ्या जीवनामध्ये नातेवाईक असणं चांगली गोष्ट आहे, परंतु मी परमेश्वराला सोडून मी जर माझ्या नातेवाईकांना किंवा मी माझ्या मित्रमैत्रिणींना परमेश्वरापेक्षा जास्त महत्व देत आहे तर ते लोक माझ्यासाठी काय आहेत? मूर्तीपूजासारखे तयार झालेले आहेत. परमेश्वराचं वचन सांगतं की आई वडिलांच्या वरती प्रेम करायला पाहिजे, आई वडिलांचा आदर सन्मान करायला पाहिजे, ही चांगली गोष्ट आहे. परंतु आई वडिलांना मी जर परमेश्वराच्या ठिकाणी जर नेऊन ठेवलेलं आहे तर आई वडील माझ्यासाठी काय झालेले आहेत? मूर्तीपूजा झालेले आहेत. समजत आहे सर्वांना? म्हणून आज आपण सर्वांनी विचार करूया की मी चर्चला जात असेल, मी प्रार्थना करत असेल, मी देवाचं वचन वाचत असेल, परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना मी परमेश्वराला सोडून जर इतर गोष्टींना जास्त महत्व देत आहे, परमेश्वरापेक्षा इतर भौतिक गोष्टी किंवा इतर व्यक्ती असतील की त्यांना जर मी माझ्या जीवनामध्ये महत्व देत आहे तर या यरूशलेममधील जे लोक मूर्तीपूजा करत होते त्यासारखीच आपली एकंदर परिस्थिती झालेली आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल? हिजकिया राजानं काय केल्या? त्या सगळ्या मूर्ती तोडून टाकल्या. त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा त्या सगळ्या मूर्ती किंवा ज्या गोष्टींना आपण महत्व देत आहोत ते महत्व देणं आपल्याला थांबवावं लागेल. हालेलुया. म्हणून हिजकिया राजानं पहिलं काम केलं, त्या सगळ्या मूर्ती काय केल्या? तोडून टाकल्या, अशेरा मूर्तीचा निषेध केला आणि या सगळ्या गोष्टीद्वारे त्यानं हे दाखवलं की 3ऱ्या वचनामध्ये सांगत आहे की तो परमेश्वराच्या दृष्टीनं जे ठीक आहे ते करायचं. त्याचा पहिला गुणधर्म की देवाच्या दृष्टिकोनातून जे चांगलं आहे, देवाच्या दृष्टिकोनातून जे योग्य आहे तेच तो करायचा. परंतु यरूशलेममधील लोक काय करायचे की मनाला जे वाटत आहे किंवा मला जे योग्य वाटत आहे त्याप्रमाणे ते मूर्ती पूजा करण्यामध्ये त्यांना काय वाटायचं? त्याला ते महत्व द्यायचे आणि त्यांना वाटते त्याप्रमाणे सगळे रिच्युअल्स करण्यामध्ये ते बिझी होते आणि परमेश्वर बाजूला राहिलेला होता. म्हणून हिजकियाचा पहिला महत्वाचा गुणधर्म की त्यानं प्रभूला जे योग्य वाटलं ते त्यानं केलं आणि सगळ्या मूर्ती काय केल्या? तोडून टाकल्या आणि खऱ्या परमेश्वराच्या जवळ इस्रायल लोक जे यरूशलेममधील लोक होते त्यांना त्यानं नेण्याचा प्रयत्न केला. खऱ्या परमेश्वराची ओळख करून देण्याचा काय केला? त्यानं प्रयत्न केला. म्हणून आज आपण विचार करूया की मी
परमेश्वराला जे योग्य वाटत आहे ते मी करत आहे का? हालेलुया. परमेश्वराच्या दृष्टिकोनातून जे योग्य आहे ते मी माझ्या जीवनामध्ये करत आहे का, याचं आपण सर्वांनी परीक्षण करायला पाहिजे. कधी कधी परमेश्वराच्या दृष्टिकोनातून जे योग्य आहे, जे चांगलं आहे ते करत असताना कधी कधी आपल्या समोर ते आव्हानासारखं वाटेल. कधी कधी अनेक लोक आपण पाहतो की मागं पबजीचा गेम होता, अनेक तरुण लोक इतकं त्यामध्ये इन्व्हॉल्व झालेत की अनेक लोकांना वेड सुद्धा लागला. अनेक लोकांचे आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत तरुण मुलांचे की त्यांना साखळदंडानं बांधलेलं होतं. इतकं ते त्या पबजीच्या आहारी गेलेत की त्यांना दुसरं काहीच दिसत नव्हतं आणि ते मेंटली डिस्टर्ब झालेत आणि ते काय झालेत की त्यांचं जीवन काय झालं, उद्ध्वस्त झालेलं आहे. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये जे देवाला योग्य आहे त्या गोष्टी जेव्हा करणार तेव्हा परमेश्वर त्यामध्ये आपल्याला आशीर्वादित करणार. परंतु जे परमेश्वराला आवडत नाही, परंतु जे मला आवडतंय त्या गोष्टी जर मी करत राहिलो किंवा त्या गोष्टीला जर मी प्राधान्य दिलं तर परमेश्वर कधीच मला आशीर्वादित करणार नाही. हालेलुया. मला जे आवडते ते मी करत असतो, परंतु परमेश्वराला काय आवडते त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. हालेलुया. आणि त्याप्रमाणे आपण करायला पाहिजे. म्हणून पहिला गुणधर्म आणि तो म्हणजे हिजकियानं जे प्रभूच्या दृष्टिकोनातून चांगलं होतं ते त्यानं काय केलं आणि त्याप्रमाणे त्याच्यासमोर मोठं आव्हान होतं. यरूशलेममध्ये लोक काय गप्प बसले असते का? त्याने त्याला विरोध केला असेल. ते म्हटले असतील कशाला या मूर्ती तोडत आहे, या मूर्ती आपल्यावरती काय करतील, काहीतरी अडचणी निर्माण होईल, काहीतरी संकट आपल्यावरती निर्माण होईल, अशा प्रकारच्या भावना लोकांनी व्यक्त केल्या असतील. परंतु त्या सगळ्या भावनांना विरोध करून देवाच्या दृष्टिकोनातून जे चांगलं आहे ते त्यानं काय केलं आणि त्यामुळं परमेश्वर हिजकियासोबत होता. म्हणून आपण सध्याच्या परिस्थितीत जीवन जगत असताना जे प्रभूला ठीक वाटतं किंवा जे देवाच्या दृष्टिकोनातून ठीक आहे ते आपण करीत आहोत का? सर्वांनी आपल्या अंतःकरणामध्ये प्रश्न विचारायचा आहे की मला वाटतंय ते मी करतोय, परंतु देवाला जे वाटत आहे ते मी करण्याचा प्रयत्न करत आहे का? इस्रायल लोक काय करायचे? त्या यरूशलेममध्ये त्यांना ठीक वाटत होतं की त्या सापाची पूजा करायची, त्या सापाच्या समोर धूप जाळायचा, परंतु परमेश्वराला तसं वाटत होतं काय? नाहीतर त्यांनी परमेश्वराच्या जवळ यावं ही प्रभूची इच्छा होती. म्हणून कधी कधी इस्रायल लोकांच्या सारखं आपल्याला वाटतं की मी जे करत आहे ते सगळं बरोबर आहे, परंतु कधीतरी आपण थांबून आपण प्रार्थनेमध्ये प्रश्न विचारायला पाहिजे की प्रभू मी जे काय करत आहे ते योग्य आहे का? तुझ्या दृष्टिकोनातून योग्य आहे का? ते सर्व तुझ्या इच्छेप्रमाणे मी करत आहे का? याचं आपण सर्वांनी परीक्षण करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपण जेव्हा पुढं वाचतो त्यानंतर हिजकियाचा जो कारभार होता तो व्यवस्थित चाललेला होता आणि त्यानं पहिलं काम केलं, सगळ्या मूर्ती तोडून टाकल्या आणि परमेश्वराच्या दृष्टिकोनातून जे चांगलं होतं ते त्यानं केलं. आणि पुढं सांगत आहे की अश्शूरचा जो राजा होता त्या राजानं यहुदाचे जेवढे राज्य होते ते त्यांना काय केले, काबीज केलेले होते. परंतु त्याची वाटचाल यरूशलेमकडे सुद्धा होती आणि यरूशलेमवरती सुद्धा त्याला युद्ध करून त्याच्यावरती त्याचं प्रभुत्व गाजवायचं होतं. आणि त्यासाठी आपण जेव्हा वाचतो 13वं वचन वाचा. हिजकिया राजाच्या कारकिर्दीच्या 14व्या वर्षी अश्शूरचा राजा सनहेरीब याने यहुदाच्या सर्व तटबंदी नगरावर चढाई करून ती घेतली. यहुदाचा राजा हिजकिया याने अश्शूरच्या राजाला लाखीश येथे सांगून पाठविले की माझ्या हातून अपराध झाला आहे, आता मजकडून परत जा. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की हिजकियाचं सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं आणि सगळं काही व्यवस्थित चाललेलं असताना अचानकपणे अश्शूरचा राजा, त्याचं नाव काय आहे, सनेरीब. काय आहे? सनेरीब. त्यानं काय केलं, यहुदाचे जे नगर होते त्या नगर जिंकून घेतले आणि त्यानंतर यरूशलेम जे यहुदाचं नगर होतं ते सुद्धा त्याला जिंकायचं होतं. आणि त्यानं काय केलं, त्या यरूशलेमकडं काय केलं, आपलं लक्ष वेधलं. आणि हे जेव्हा हिजकिया राजाला कळालं तेव्हा हिजकियानं त्याला विचारलं की तुला काय पाहिजे आहे. तेव्हा त्यानं काय केलं की त्यानं काही सोनं नाणं याची मागणी केली, चांदीची मागणी केली आणि त्याप्रमाणे
हिजकियानं काय केलं की जर आपण पुढची वचनं वाचले तर त्यामध्ये त्यानं काय काय दिलेलं आहे ते त्याचं त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. वाचा पुढं 14 वचनापासून. मजवर जो बोजा लादाल तो मी साहीन. जो अश्शूरचा राजा होता त्याला यरूशलेमवर सुद्धा जिंकायचं होतं आणि यरूशलेम जिंकू नये यासाठी हिजकियाकडे एक ऑप्शन होता की त्याला काय करायचं होतं. जो अश्शूरचा राजा सनेरीब आहे तो जे काय मागत आहे ते त्याला काय करायचं होतं, द्यायचं होतं. जर त्याला दिलं तर तो शांत बसेल आणि तो यरूशलेमवरती युद्ध करणार नाही किंवा लोकांना मारहाण किंवा लोकांना त्रास देणार नाही. म्हणून हिजकियानं पहिला ऑप्शन स्वीकारला सुरुवातीला की त्याला जे पाहिजे आहे ते त्यानं देण्याचा प्रयत्न केला. आणि या ठिकाणी सांगत आहे की यहुदाचा राजा हिजकिया याने 300 किक्कार चांदी 300 किक्कार सोने खंडणी द्यावे असे अश्शूराच्या राजाने ठरवले. आणि अश्शूरच्या राजानं काय मागितलं हिजकियाकडं 300 किक्कार चांदी आणि सोनं मागितलं. आणि त्याप्रमाणे पुढे जेव्हा वाचतो तेव्हा हिजकियानं काय केलं, ते सोनं आणि चांदी त्याला दिलं. आणि हे सगळं दिल्यानंतर अचानक अशी एक विचित्र घटना घडली की जो अश्शूरचा राजा आणि त्याचे जे काही सेनापती आहेत त्या अश्शूरच्या राजानं आणि सेनापतीनं काय केलं, पलटी मारली. हिजकियाला वाटलं की त्यानं पहिल्यांदा मागणी केली मला सोनं द्या चांदी द्या तेव्हा मी तुमच्या इकडे येणार नाही, तुम्हाला मी त्रास देणार नाही. हिजकियाला वाटलं की शांततेनं सगळे गोष्टी मिटत आहेत. तर त्यानं काय केलं की ते स्वीकारलं, सोनं चांदी जे काय पाहिजे आहे ते त्याला दिलं. आणि त्यानंतर पुन्हा अश्शूरच्या राजानं काय केले, पलटी मारली आणि तो म्हटला की मी आता तुमच्या नगर जिंकणार आहे, मला तुमचं काय पाहिजे आहे, नगर पाहिजे आहे. आणि जेव्हा हा अध्याय तुम्ही वाचाल तेव्हा हिजकिया हाच राजा होता, एक व्यक्ती होता की त्या यहुदा प्रांतामधली जेवढी नगरं होती त्या नगरामधला की त्यानं अश्शूरच्या राजाला घाबरला नव्हता. यहुदा प्रांतामधील अनेक नगरामध्ये अश्शूराचं राज्य होतं. अश्शूरानं काही नगरं जिंकलेली होती परंतु हिजकियानं त्याचं नगर अजूनपर्यंत अश्शूरच्या राजाच्या ताब्यामध्ये दिलेलं नव्हतं. तो घाबरत नव्हता कारण हिजकिया हा फक्त परमेश्वरालाच घाबरणारा व्यक्ती होता. आणि त्यानंतर शांततेनं हे प्रकरण मिटावं यासाठी त्यानं सोनं दिलं चांदी दिले. पण तो अश्शूरचा जो राजा आहे त्यानं काय केले, पलटी मारली आणि तो म्हटला की मला नगर पाहिजे आणि मी हे नगर माझ्या ताब्यामध्ये मी मिळवणार आहे. आणि हे सगळं घडलेलं असताना तो काय करत आहे की हिजकिया राजा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एक गोष्ट आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की त्याचा परमेश्वरावरती अत्यंत विश्वास होता. हालेलुया. त्याचा जो खजिना होता त्याच्या यरूशलेम मधला त्यानं सगळा खजिना त्या राजाच्या सुपूर्द केला. जे काय सोनं होतं जे काय चांदी होतं ते सगळं त्याला दिलं, लोक वाचवण्यासाठी, लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी. पण तो अश्शूरनं जेव्हा पलटी मारली परंतु त्या परिस्थितीमध्ये सुद्धा हिजकिया राजा हा प्रभूवरती विश्वासू होता. त्यानं परमेश्वराला धरून राहिला आणि त्यानं परमेश्वराला सोडलं नाही. आणि अश्शूरचा राजा त्याची चेष्टा करत आहे की तू माझ्या विरुद्ध बंड केलंस, तू माझं ऐकलं नाहीस आणि तुला कोण वाचवणार आहे, यहुदाचा राजा यहुदाचा परमेश्वर तुला वाचवणार आहे का, अशी तो काय करत आहे हिजकियाच्या समोर आपल्या परमेश्वराची तो अवहेलना करत आहे. तो चेष्टा करत आहे, मस्करी करत आहे की तुला कोण वाचवणार आहे, तुला यावे परमेश्वर वाचवणार आहे का, तू त्याच्यावरती एवढा विश्वास ठेवून काय करत आहेस की तू माझ्या विरोधात गेलेला आहेस, तू माझं ऐकत नाहीस. आणि अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये इथं आपल्याला पाहायला मिळत आहे की हिजकिया काय होता, परमेश्वरावरती विश्वास होता. म्हणून आपल्या समोर कशी परिस्थिती असू दे आपल्याला काय करायचं आहे, फक्त आणि फक्त आपल्या प्रभूवरती विश्वास ठेवायचा आहे. कारण परमेश्वर परिस्थिती बदलणारा परमेश्वर आहे. आणि शेवटी आपण वाचणार आहोत की परमेश्वरानं अद्भुत रीतीनं कशा प्रकारे परिस्थिती काय केली, बदलली. आणि इथं आपल्याला पाहायला मिळत आहे की त्यानं काय केलं, हिजकिया काय करत आहे, परमेश्वरावरती विश्वास ठेवत आहे आणि परमेश्वरावरती अवलंबून राहून तो परमेश्वराला प्रार्थना सुद्धा काय करत आहे,
करत आहे. आणि या ठिकाणी आपल्याला काय त्यानं ज्या अश्शूरचा राजा आहे त्यानं जे निंदा केलेली किंवा त्यानं जे पलटला त्याबद्दल आपण वाचणार आहोत. 14 आणि 16 वचन वाचा. 14 ते 16, 18, 14 ते 16. यहूदाचा राजा हिजकिय्या याने अश्शूरच्या राजाला लाखीश येथे सांगून पाठविले की माझ्या हातून अपराध झाला आहे. आता माझ्याकडून परत जा. आपण माझ्यावर जो बोजा लादाल तो मी साहीन. यहूदाचा राजा हिजकिय्या याने 18, 22, 23 वाचा. त्यांनी राजाला बोलावून पाठवले. तेव्हा खानगी कारभारी एल्याकीम बिन हिजकिय्या, तिथली शेबना व 18 अध्याय. 18 तू मला म्हणशील आम्ही आमचा देव परमेश्वर याजवळ भिस्त ठेवतो, तर त्याची उच्चस्थाने व वेदी काढून टाकून यहूदा व यरूशलेम यास हिजकिय्या म्हणाला की या एका वेदीपुढे यरूशलेमात पूजन करा, तोच नव्हे का तू देव. आता माझा धनी अश्शूरचा राजा याशी सामना करण्यास उभा राहा. तुला स्वार बसविण्याची ताकद असली तर तुला 2000 घोडा देतो. माझ्या धन्याच्या अगदी कनिष्ठ दर्जाच्या एका तरी सरदाराला तू कसा पिटाळशील. म्हणूनच तू रथ आणि स्वार मिळवण्याविषयी मिस्रावर भिस्त ठेवतोस ना. मी या देशावर चाल करून त्याचा नाश करण्यास आलो, तो का परमेश्वराच्या सांगण्या वाचून. परमेश्वरानेच मला सांगितले की या देशावर चढाई करून जा व त्याचा विध्वंस कर. आणि या ठिकाणी अश्शूरचा जो राजा आहे तो काय करत आहे की मला परमेश्वरानंच पाठवलेला आहे या नगराचा विध्वंस करण्यासाठी. अशा प्रकारे तो निंदा करत आहे आणि हिजकिया राजाला निराश करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. 20 वचन की तू बोलून दाखवलेला तुझा युद्ध संकल्प व युद्ध बल ह्या केवळ वायफळ गोष्टी आहेत. तू माझ्याशी फितूर झालास तो कोणाच्या बळावर. इथं तो प्रश्न विचारत आहे की माझ्याशी तू फितुरी केली, माझ्या विरोधात वागला, माझं तू ऐकलं नाही, हे कोणाच्या जीवावर तू माझ्या विरोधात गेला. पहा, तो मिस्र म्हणजे चेपलेला बोर, त्यावर तू ठोकतोस, त्यावर कोणी टेकला तर तो आपल्या हातात शिरून बोचेल. जे कोणी मिस्री राजा फारो याजवर टेकतात त्यास तो असाच आहे. आणि तो इस्रायलाच्या देवाची निंदा करत आहे, इस्रायल लोकांची निंदा करत आहे आणि तो सांगत आहे की परमेश्वरानंच मला तुमच्या राज्यावरती पाठवलेला आहे, तुम्हाला जिंकण्यासाठी, तुम्हाला त्रास देण्यासाठी. आणि या सगळ्या परिस्थितीमधून जात असताना आपल्याला हे लक्षात येतं की हिजकियानं विश्वास त्याचा डगमगला नाही. त्याचा विश्वास होता की परमेश्वर आम्हाला मार्गदर्शन करणार आहे, परमेश्वर या बिकट परिस्थितीमधून तो आम्हाला काय करणार आहे, बाहेर काढणार आहे. आणि 19 वचन जर आपण वाचलं, 19 अध्याय आणि 1 वचन, की ऐकून हिजकियाने आपली वस्त्रे फाडली, गोंताट नेसून तो परमेश्वराच्या मंदिरात गेला. अडचण आहे, समोर बिकट परिस्थिती आहे, त्याच्या नगराच्या बाहेर युद्ध सैनिक उभा आहे, अश्शूरचा राजा तळ देऊन आहे की ज्याप्रमाणे काय करावं, त्याने यरूशलेम जिंकावं, यरूशलेम मध्ये लोकांना त्रास द्यावा, बाहेर सैनिक उभा आहे. आणि अशा प्रकारची परिस्थिती असताना हिजकिया काय करत आहे, त्यानं राजाची जी कपडे होते ते काढली आणि त्यानं काय केलं, गोंताट नेसलं आणि तो कुठे गेला, परमेश्वराच्या मंदिरात गेला. यरूशलेम मध्ये जे मंदिर होतं त्या मंदिरामध्ये गेला आणि तो परमेश्वराला काय करत आहे, प्रार्थना करत आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये कशीही परिस्थिती येऊ द्या, आपल्याला काय करायचं आहे, प्रार्थना करायची. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये कशीही बिकट परिस्थिती येऊ द्या, आपल्याला वाटेल की आपल्याला आता यामधून मार्ग मिळणार नाही, आपल्याला वाटेल की आपल्या समोरची परिस्थिती बदलण्यासाठी अशक्य आहे, परंतु त्या सगळ्या परिस्थितीमध्ये हिजकियानं परमेश्वरावरती भरोसा ठेवला, परमेश्वराला चिकटून राहिला, परमेश्वरावरतीच विश्वास ठेवला. त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा सगळ्या बिकट परिस्थितीमध्ये कुठं काय करायचं आहे, परमेश्वरावरती विश्वास ठेवायचा आहे आणि परमेश्वरावरतीच अवलंबून राहायचं आहे आणि परमेश्वराचीच प्रार्थना करायची आहे. हालेलुया. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे की पुढे जर तुम्ही वाचलं की यशिया संदेष्टानं निरोप पाठवला, की यशियाला जेव्हा ही परिस्थिती समजली तेव्हा यशिया संदेष्टा काय करत आहे, त्या हिजकिया राजाबद्दल आणि त्या यरूशलेमबद्दल भविष्यवाणी करत आहे. 19:32 वचन वाचा.
याकरिता अशुराच्या राजाविषयी परमेश्वर म्हणतो की तो या नगरात प्रवेश करणार नाही, त्यावर एकही बाण सोडणार नाही, तो ढाल घेऊन त्याशी सामना करणार नाही आणि त्याजवळ मोर्चा लावणार नाही. आणि परमेश्वराची भविष्यवाणी हिजकियाला मिळाली यरूशलेम बद्दल आणि त्याच्याबद्दल की अश्शूरच्या राजाविषयी परमेश्वर म्हणतो तो या नगरात काय करणार नाही, काय करणार नाही, प्रवेश करणार नाही. सर्वांनी म्हणा प्रवेश करणार नाही. प्रवेश करणार नाही. अजून एकदा, अश्शूरचा राजा यरूशलेम मध्ये प्रवेश करणार नाही. परमेश्वरानं हिजकियाला गॅरंटी दिली, अभिवचन दिलं, भविष्यवाणी केली आणि पुढं काय सांगितलं, त्यावर एकही बाण सोडणार नाही, तो ढाल घेऊन त्याशी सामना करणार नाही आणि त्यावर मोर्चा चालवणार नाही. अश्शूरचा राजाचा पराभव कसा होणार आहे, अशा प्रकारे एकही बाण त्याच्यावरती सोडणार नाही, त्यानंतर कोणीही त्याला सामना करणार नाही आणि कोणीही त्याच्या समोर जाऊन युद्ध खेळणार नाही, काहीच करणार नाही. परंतु हिजकियाच्या नगरावरती यरूशलेमवरती अश्शूर राजा प्रवेश करू शकणार नाही. असं जर आपल्याला सांगितलं तर आपला विश्वास बसेल. नगराच्या भिंतीच्या बाहेर काय आहे, अश्शूर राजाचं सैनिक आहे आणि ते सैनिक खूप जास्त आहे त्याच्याकडं. म्हणून हिजकियानं पहिल्यांदा काय केली, हात मिळवणी केली त्याच्याशी आणि हिजकियानं काय केलं, तो जे म्हणत आहे सोनं चांदी ते सगळं दिलं. परंतु त्यानंतर त्यानं पलटी मारली आणि पुन्हा तो काय करत आहे, मी युद्ध करणार म्हणून तो काय करत आहे की नगराच्या बाहेर तळ देऊन बसलेला आहे आणि तो कधी येईल सांगता येत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये असताना हिनं काय केले की हिजकिया सुद्धा प्रार्थना करत आहे, त्यानं गोंताट नेसलं आणि तो काय करत आहे, मंदिरामध्ये गेला, प्रार्थना केली आणि त्यानंतर यशयाला परमेश्वराचं वचन प्राप्त झालं की अश्शूरचा राजा यरूशलेममध्ये प्रवेश करणार नाही. हालेलुया. आणि हिजकियानं काय केलं की त्याच्या वचनावरती काय केला, भरोसा ठेवला. कधी कधी परमेश्वर जे आपल्याला सांगतो, कधी कधी अनेक लोकांच्या द्वारे परमेश्वर आपल्याबद्दल ज्या भविष्यवाणी करतो त्या भविष्यवाणी एक ना एक दिवस पूर्ण होतात. हालेलुया. परंतु जो खरा भविष्यवक्ता आहे त्याच्या पाठीमागे गेलं तर, कारण सध्याचे भविष्यवक्ता काय करत आहेत, फक्त लोकांना खुश करण्यासाठी देवाकडून भविष्यवाणी येत नाही, परंतु काहीतरी लोकांना खुश करण्यासाठी, लोकांच्याकडून बेनिफिट्स मिळण्यासाठी अनेक लोक काय करतात, चुकीच्या भविष्यवाणी सुद्धा या जगामध्ये सध्या करत आहेत. सध्या तुम्ही फेसबुक यूट्यूबवरती जर पाहिलं तर प्रत्येकजण देवाचा सेवक कोण नाही, तुम्हाला भविष्यवक्ते पाहायला मिळते. प्रत्येकाच्या नावासमोर काय प्रोफेट लिहिलेलं आहे. परंतु खऱ्या भविष्यवक्त्याच्या पाठीमागं जाणं गरजेचं आहे. यशया हा खरा भविष्यवक्ता होता, त्यानं खरी भविष्यवाणी केली आणि त्या भविष्यवाणीवरती हिजकियानं काय केला, विश्वास ठेवला, त्याच्यावरती अवलंबून राहिला आणि त्याचा परिणाम काय झाला ते आपण 35व्या वचनामध्ये वाचणार आहोत. वाचा, सर्वांनी वाचा, सर्वांनी एकत्र वाचा. त्या रात्री असे झाले की परमेश्वराच्या देवदूताने जाऊन अश्शूरी पोटातले 1,85,000 लोक मारले. मागे लोक पाहता सर्व प्रेतच भेटले. काय झालं, हिजकिया घाबरला का नाही? त्याचा भरोसा कोणावरती होता, परमेश्वरावरती होता. परमेश्वरावरती भरोसा ठेवायचं त्यानं सोडलं नाही आणि जी भविष्यवाणी झाली होती त्या भविष्यवाणीवरती त्यानं विश्वास ठेवला आणि त्याचा परिणाम हे झाला की त्या रात्री काय झालं की परमेश्वराचे देवदूत त्या अश्शूरच्या सैनिकामध्ये पसरलेत आणि त्यांनी किती लोकांना मारलं, 1,85,000 लोकांना काय केलं, देवाच्या देवदूतांनी मारलं. आणि त्यानंतर पहाटेस जेव्हा अश्शूरचा जो राजा आहे सनेरीब, त्यानं जेव्हा पाहिलं की सगळं सैनिक मरून पडलेलं आहे आणि त्यानंतर तो तेथून तळ देऊन आपल्या ठिकाणी परत पळून गेला. आणि त्या पुढं आपल्याला पाहायला मिळत आहे की 37 वचन, तेथे तो आपला देव निस्रोक याच्या देवळात जाऊन पूजा करीत असता अद्रमेलेक व शेरेसर यांनी त्यास तरवारीने
बदले. आणि त्या अश्शूरचा राजा जो लोकांना त्रास देत होता, जो लोकांना वाईट मार्गाला लागत होता, त्याच्या देवतांची पूजा करायला लावत होता, अशा राजाचा अंत परमेश्वरानं केला. हालेलुया. त्याला ठार मारण्यात आलं. म्हणून ज्याप्रमाणे हिजकियाचे जे गुणधर्म आपण पहिल्या वचनामध्ये आपण पाहिलं की त्यानं देवाला जे चांगलं वाटत आहे, देवाच्या दृष्टिकोनातून योग्य आहे, तेच त्यानं केलं. दुसरी गोष्ट की त्यानं परमेश्वरावरती विश्वास ठेवला, परमेश्वराला धरून राहिला, परमेश्वराला त्यानं सोडलं नाही. जर त्यानं अश्शूराचा जो स्वीकार केला असता तर अश्शूरानं काय केलं की त्याच्या मूर्ती पुन्हा ते यरूशलेममध्ये त्यानं स्थापन केल्या असत्या. आणि जर हिजकियानं त्याला अलाव केलं असतं तर काय केलं असतं, हिजकिया वाचला असता. म्हणजे त्या हे होण्याच्या अगोदर हिजकियाला चांगला प्रतिसाद अश्शूरच्या राजानं दिला असता. परंतु त्याला मूर्तीपूजेच्या पाठीमागे लागायचं नव्हतं. त्याला चुकीच्या गोष्टी ज्या परमेश्वराला आवडत नाहीत त्या गोष्टी त्याच्या नगरामध्ये करायच्या नव्हत्यात आणि त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा करायच्या नव्हत्यात. म्हणून दुसरी गोष्ट की त्याचा खूप विश्वास परमेश्वरावरती होता. त्यानं परमेश्वराला धरून राहिला, त्यानं परमेश्वराला सोडलं नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट की परमेश्वराच्या वचनावरती त्यानं विश्वास ठेवला. जे परमेश्वराचं वचन त्याला मिळालं त्यावरती त्यानं काय केला, विश्वास ठेवला. म्हणून आपण जे परमेश्वराचं वचन वाचत असतो, फक्त परमेश्वर अभिवचन भविष्यवक्त्यांच्याच द्वारे देतो असं नाही. हालेलुया. आपण दररोज वाचत असताना देव वचनाद्वारे आपल्याशी बोलतो. आपल्याला काही वेळेला अभिवचन सुद्धा तो देत असतो. म्हणून जर आपल्याला देवाची अभिवचनं पाहिजे आहेत तर आपल्याला हे वाचावं लागेल आणि त्याच्यावरती विश्वास ठेवावा लागेल. आणि हिजकियानं त्या अभिवचनावरती विश्वास ठेवला आणि त्याचा परिणाम हिजकियाला काहीच करावं लागलं नाही. हिजकियाच्या बरोबर हिजकियाच्या बाजूनं कोण लढला, परमेश्वर. रात्रीमध्ये देवदूत गेलेत आणि देवदूतांनी सैनिकांना मारून टाकलं. हालेलुया. म्हणून तुम्ही जर प्रामाणिक आहात, तुमच्या बाजूने कितीही लोक उभा राहू द्यात, ते तुमचं काहीच वाकडं करू शकत नाही. हालेलुया. कारण आपल्या बाजूने कोण आहे, या सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर लढणार आहे. हालेलुया. म्हणून फक्त आपल्याला त्याच्यावरती अवलंबून राहायचं आहे. कधी कधी आपण काय करतो की आपल्या बुद्धीवरती अवलंबून राहतो. ही जेव्हा परिस्थिती ही आपल्याला वाचायला एवढी गंभीर परिस्थिती वाटत नाही, परंतु त्या काळामध्ये इतकी गंभीर परिस्थितीमध्ये अडकला होता हिजकिया, परंतु तो घाबरला नाही. काही वेळेला या ठिकाणी त्याचं वर्णन नाही, परंतु त्या मूवी जेव्हा पाहत होतो तेव्हा अनेक लोक काय करत आहेत, त्याला विरोध करत आहेत. ते सांगत आहेत की त्याला हिजकिया जो अश्शूरचा राजा आहे तो म्हणतोय त्याप्रमाणे करा, परंतु यानं काय केलं, लोकांचं सुद्धा ऐकलं नाही. जे परमेश्वर सांगत आहे त्याप्रमाणे त्याने केलं, त्याप्रमाणे तो विश्वासू राहिला. आणि जेव्हा आपण परमेश्वराशी विश्वास राहतो तेव्हा तो परमेश्वर सुद्धा आपल्याशी विश्वासू राहतो. हालेलुया. म्हणून आपल्याला विश्वासू राहायचा आहे, आपल्याला पलटी मारायची नाही. अश्शूरच्या राजानं काय केले, पलटी मारली की सोनं दे, चांदी दे, मी तुझ्या राज्यावरती युद्ध करणार नाही. परंतु ऐन टायमाला त्यानं पलटी मारली. कधी कधी आपण सुद्धा त्या अश्शूर राजासारखं काय करतो, पलटी मारतो. आपण परमेश्वराला जास्त महत्त्व देण्यापेक्षा, आपण परमेश्वरावरती जास्त विश्वास ठेवण्यापेक्षा आपण कधी कधी स्वतःच्या बुद्धीवरती विश्वास ठेवतो. कधी कधी आपण आजूबाजूच्या परिस्थितीवरती विश्वास ठेवतो आणि काय करतो की आपण आजूबाजूच्या परिस्थितीनुसार आपण काय करतो, वागण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून स्वतःच्या बुद्धीवरती आपण कधीच अवलंबून राहायचं नाही. हालेलुया. त्याचं उत्तम उदाहरण जेव्हा मी भरपूर वेळा सांगत असतो की ते जंगलामध्ये उदाहरण, की काही लोकांनी ऐकलं असेल की तो व्यक्ती पडला, त्या जंगलामध्ये ॲक्सिडेंट झाला, पडला, त्याला एक फांदी लागली, फांदीला त्यानं पकडलं आणि तो प्रार्थना करते की देवा तू मला वाचव. अंधार आहे, संध्याकाळची वेळ, रात्रीची वेळ, अंधार आहे सगळे, त्याला काहीच दिसत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये तो प्रार्थना करत आहे की देवा मला वाचव, देवा मला वाचव. परमेश्वर म्हटला की हात सोड, पण त्यानं हात सोडला नाही. रात्रभर तो काय करत आहे, त्या फांदीला धरून बसलेला आहे. जेव्हा पहाट झाली, हात दुखत आहे, तर सुद्धा कसा बसा तो तिथं त्रासामध्ये आहे. आणि पहाट झाल्यानंतर पाहतोय की त्याच्या पायाच्या खाली फक्त 4 बोटं जमीन होते. कधी कधी आपली परिस्थिती सुद्धा अशीच असते. आपण आपल्या बुद्धीवरती अवलंबून राहतो.
तो बुद्धीवरती अवलंबून राहिला की काळोख दिसत आहे, मी हात सोडला तर पडणार, मला लागणार, मी मरून जाणार. परंतु देव सांगत आहे की हात सोड. कधी कधी आपण आपल्या बुद्धीवरती इतकं अवलंबून राहतो की कधी कधी आपण सायन्सवरती इतका विश्वास ठेवतो. सायन्सवरती विश्वास ठेवणं चांगलं आहे, परंतु सायन्सपेक्षा परमेश्वरावरती आपला जास्त विश्वास पाहिजे. सायन्स सांगत आहे की पृथ्वी काय कशी जगाची निर्मिती झाली, आपोआप निर्माण झालेलं आहे. हा, परंतु हे सगळं परमेश्वराने निर्माण केलेलं आहे. हालेलुया. स्वतः परमेश्वर शब्द बोलला आणि शब्दानं ही सगळी काही पृथ्वी निर्माण झालेली आहे. म्हणून बुद्धीवरती अवलंबून राहायचं नाही. स्वतःच्या आजूबाजूचे जे भौतिक गोष्टी आहेत त्याच्यावरती अवलंबून राहायचं नाही. नेहमी आपल्याला कोणावरती अवलंबून राहायचं आहे? परमेश्वरावरती अवलंबून राहायचं आहे. आणि जेव्हा आपण परमेश्वरावरती अवलंबून राहतो तेव्हा देव मार्ग मोकळे करतो. प्रिया, हालेलुया. बुद्धीवरती अवलंबून राहिल्यानं मार्ग मोकळे होत नाहीत. म्हणून हिजकियाचा जसा त्याच्यामध्ये चांगले गुणधर्म आपण पाहिले की त्यानं परमेश्वराच्या दृष्टीनं चांगलं ते केलं. परमेश्वरावरती विश्वास ठेवला, धरून राहिला, चिकटून राहिला. परमेश्वराला त्यानं सोडलं नाही. अश्शूरच्या मूर्तीचा जर स्वीकार केला असता, त्यानं परमेश्वराला सोडून त्यांच्या मूर्तीच्या पाया पडला असता, त्याला काय झालं, अश्शूरचा राजा खुश झाला असता. परंतु त्यानं ते स्वीकारलं नाही. त्यानं परमेश्वराला धरून राहिला आणि परमेश्वराच्या अभिवचनावरती विश्वास ठेवला. हालेलुया. म्हणून आपल्याला हिजकियासारखं जीवन जगायचं आहे. आणि म्हणून हिजकियानं प्रार्थना केली, परमेश्वरानं प्रार्थना केली. पहिली प्रार्थना कधी केली? जेव्हा अश्शूरचा राजा आला तेव्हा त्याच्यासाठी त्यानं प्रार्थना केली की देवा तो आम्हाला वाचव. हालेलुया. आणि जेव्हा तो आजारी पडला तेव्हा सुद्धा त्यानं प्रार्थना केली. प्रत्येक प्रार्थना हिजकियाची परमेश्वरानं ऐकली. कारण आपला परमेश्वर प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. सर्वजण म्हणूया, आपला परमेश्वर, माझा परमेश्वर प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. माझा परमेश्वर प्रार्थनेचं उत्तर देणारा आहे. आपण डोळे बंद करूया आणि प्रार्थनेमध्ये जाऊया. सर्वांनी उठून उभा राहाव्या प्रभूच्या सानिध्यामध्ये. थँक्यू जीसस. हालेलुया. सर्वांनी आपले डोळे बंद करूया आणि काही वेळ आपण शांततेमध्ये राहूया. प्रियानो, आपलं लक्ष प्रभूकडे लावूया आणि प्रभू आपल्याशी सर्वांशी बोलू इच्छित आहे. प्रियानो, प्रभू आपल्या सर्वांच्या अंतःकरणाशी बोलू इच्छित आहे. त्याची आपण वाणी ऐकण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तू स्तुती करतो. प्रभुदेवा तुझं नाव उंचावितो, कारण परमेश्वरा तू अद्भुत परमेश्वर आहेस. प्रभुदेवा हिजकिया राजासारखं अंतःकरण तू आम्हाला दे. प्रभुदेवा समोरची परिस्थिती कशी असू दे, त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवावा. आम्ही तुला धरून राहावं, आम्ही तुला चिकटून राहावं. परमेश्वरा आम्ही तुला सोडू नये, तर परमेश्वरा आम्ही नेहमी परमेश्वरा तुझ्या अभिवचनावरती विश्वास ठेवावा, तुझ्या अभिवचनावरती अवलंबून राहावं. प्रभू यासाठी तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. प्रभुदेवा हिजकियानं अशेरा मूर्तींचा निषेध केला, त्याप्रमाणे प्रभुदेवा आम्ही आमच्या जीवनामध्ये तुला महत्त्व द्यावं. प्रभुदेवा इतर गोष्टींना महत्त्व देऊ नये, इतर व्यक्तींना आमच्या जीवनामध्ये महत्त्व न देता प्रभुदेवा आम्ही तुला महत्त्व द्यावं. यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. इथं वाचलेल्या प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रत्येकाला प्रभुदेवा तू सहाय्य मदत कर. हिजकियाचं जसं अंतःकरण होतं परमेश्वरा, त्याच्या अंतःकरणामध्ये तुझ्याबद्दलचं भय होतं, तुझ्याबद्दलचं प्रेम होतं, तुझ्याबद्दल प्रभुदेवा तो आज्ञापालन करणारा व्यक्ती होता. प्रभुदेवा तुझ्यावरती अत्यंत विश्वास ठेवणारा व्यक्ती होता. प्रभुदेवा आम्ही सुद्धा तुझ्यावरती अत्यंत विश्वास ठेवणारे लोक तू आम्हाला बनव. प्रभुदेवा आम्ही स्वतःच्या बुद्धीवरती अवलंबून राहणे, प्रभुदेवा आम्ही आजूबाजूच्या परिस्थितीवरती अवलंबून न राहता आम्ही फक्त आणि फक्त तुझ्यावरती अवलंबून राहावं, तुझ्यावरतीच विश्वास ठेवावा. यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. इथं वाचलेल्या प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. हिजकियाच्या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी शिकलेल्या आहेत
त्या प्रभुदेवा आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभुदेवा इम्प्लिमेंट करण्यासाठी, त्याप्रमाणे कृती करण्यासाठी, त्याप्रमाणे वागण्यासाठी इथं भासलेल्या प्रत्येकाला तू सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो परमेश्वरा. पुन्हा एकदा आज भक्ती आराधना तू आशीर्वादित केली त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या महानाताम देत आहे. धन्यवाद देतो. तू स्तुती प्रशंसा करून सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. प्रभूची प्रार्थना करूया. की आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणात सोडून सोडल्या तसं आमच्या ऋण आम्हास सोड, आणि आम्हास स्पर्शात आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीवरती आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.